श्रीमते वासुदेवाय नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमा विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनीश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। नमो वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तांचं तुका म्हणे या आजच्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, सर्वजण मला आशीर्वाद द्या। भगवंताला प्रार्थना करा तुकोबारायाच्या अभंगावर भगवंताच्या विषयी आपण चर्चा करू शकू। मागच्या सत्रामध्ये आपण सुंदर ते ध्यान तुकोबारायांचा सुंदर अभंग आहे आणि भगवंत सुंदर आहेत त्याची आपण चर्चा केली होती आणि तेच आपण पुढे कंटिन्यू करू। तोच अभंग भगवंताचं गुणगान, भगवंताचं सौंदर्य एवढं अनंत आहे, भगवंताचं असमोर्ध। भगवंता एवढं जगतामध्ये कोणी सुंदर नाहीये आणि भगवंताचं सौंदर्याचं वर्णन, भगवंताच्या गुणांचं वर्णन अनंत शेष आपल्या अनंत मुखानी अखंडपणे करीत असतात तरी ते पूर्ण होऊ शकत नाही। तरी आपण आधी भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या गुणाचं वर्णन करूया। तोच अभंग आहे। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या। तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित। मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने। त्या अभंगामध्ये 4 चरणाचा अभंग आहे। जगद्गुरु माऊली महावैष्णव संत तुकाराम महाराज भगवान विठ्ठलाचं गुणगान गात आहेत। भगवान किती सुंदर आहेत, सुंदर ते ध्यान। ते भगवंत कर कटेवर ठेवून विटेवर उभा राहिले अशा प्रकारचं ध्यान ते सुंदर आहे। भगवंताचं अशा प्रकारचं ध्यान सुंदर आहे की भगवंत कर कटेवर ठेवले आणि विटेवर उभा राहिले।
भगवंत विटेवर का उभा राहिले? तर सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी. जे भक्त कोण आहेत? ज्यांना ज्यांना या भौतिक संसाराचा वीट आलेला आहे, ते भगवंताच्या दर्शनासाठी येतील. आणि म्हणून भगवंत विटेवर उभे राहिले. ज्यांना संसाराचा वीट आलेला आहे, अशी वीट पायाखाली घेतली विठ्ठलानी आणि त्या विटेवर उभा राहिले. वीट भगवंतांना कोणी दिली उभारण्यासाठी? पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. भगवंत वेट करतायत कुणासाठी? पुंडलिकासाठी. भक्त पुंडलिक जो आपल्या मात्या पित्यांची सेवा करत होता, वैष्णवांची सेवा करत होता. आणि भगवंत आले आणि पुंडलिकाने काय केलं? आपली सेवा सोडली नाही. भगवंताला सांगितलं, विठ्ठला तुम्ही थांबा थोडा वेळ. भगवंताला बसण्यासाठी, उभारण्यासाठी वीट दिली. आणि त्या विटेवर योगे 28 विटेवरी उभा. एक नाही, दोन नाही, 28 युगे भगवंत विटेवर उभे आहेत. भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष भगवंत आहेत. भगवंताची मूर्ती नाहीये. भगवंत प्रत्यक्ष आहेत. प्रत्यक्ष विठ्ठल, प्रत्यक्ष कृष्ण, प्रत्यक्ष उभारलेले आहेत. नाही बैसविला, नाही घडविला, तुकाराम महाराज सांगतात. अशा प्रकारे जर कोण म्हणत असेल की भगवंताची मूर्ती बसवली, तुका म्हणे त्याच्या तोंडात किडे पडो. त्याच्या तोंडामध्ये किडे पडतील. भगवंत प्रत्यक्ष आहेत, स्वयं भगवान आहेत. द्वारकेचा राणा पंढरीचे आला. प्रत्यक्ष भगवंत द्वारकेवरून पंढरपूरला आले. आणि 28 युगे आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी उभा आहे. सुंदर ते ध्यान. ध्यान म्हणजे दोन प्रकारचं ध्यान असतं. एक ध्यान अष्टांग योगामध्ये येतं आणि एक ध्यान म्हणजे आपलं मन ज्या ठिकाणी धावतं, ज्याच्याकडे आपलं मन आकर्षित होतं, अशा प्रकारचं ध्यान आपण करतो. मन आपलं तिकडे धावत असतं. मनाने केलेलं ध्यान हे निराळं. ते भक्त काय करतात? भगवंताचं ध्यान करतात. सवय मना कृष्ण पदारविंदयो. महाराज सांगतात, मनात येते धाव घेई राहे विठ्ठलाचे पायी. भगवंताच्या चरणावर ज्यांचं मन लागलेलं आहे असे भक्त असतात. आणि ते कुणाचं ध्यान करतात? भगवंताचं ध्यान करतात. भगवंताच्या चरण कमलाचं ध्यान करतात. भगवंताच्या प्रेममयी सेवेमध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये ध्यान करतात. हे ध्यान निराळं. आणि अष्टांग योगामध्ये केलेलं ध्यान निराळं. अष्टांग योगामध्ये अनेक पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी, या सगळ्या पायऱ्या आहेत. आणि एक एक पायरीला आपण त्या ठिकाणी खूप वेळ लागतो. यम नियम पालन करावं लागतं. नियमांचं पालन करावं लागतं. एका आसनामध्ये बसावं लागतं. पद्मासन जे असेल ते. अनेक आसनं आहेत. प्राणायाम, रेचक, कुंभक अशा प्रकारचे प्राणायाम करावे लागतात. धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी म्हणजे धारणा, ध्यान, समाधी या कलियुगामध्ये शक्य नाहीये. कलियुगामध्ये आपण सामान्य बद्ध जीव आहोत. आपण भगवंताचं ध्यान डोळे झाकून करू शकत नाही. आपण 10 मिनिटं जर भगवंत नामाचा जप डोळे झाकून करू लागलो तर आपल्याला आपोआप झोप येते. समाधी. आणि ही समाधी भगवंताला अभिप्रेत नाहीये. समाधीमध्ये भगवंताच्या रूपाचं दर्शन झालं पाहिजे. समाधीमध्ये भगवंताचं ध्यान झालं पाहिजे. समाधीमध्ये भगवंताचं आठवण झाली पाहिजे. ती समाधी आहे. म्हणून प्रभुपादाने आपल्याला दिलेली आहे सेवा, प्रेममयी सेवा, हीच समाधी आहे. कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये प्रभुपादांनी सांगितलं, तुम्ही कृष्ण भावनेचा स्वीकार करा, भगवंताची भक्ती करा आणि हीच समाधी तुम्हाला प्राप्त होईल. भगवंताची प्रेममयी सेवा हीच समाधी या कलियुगामध्ये. कलियुगामध्ये आपण कुठलेही साधन करू शकत नाही, तप करू शकत नाही, यज्ञ करू शकत नाही, ध्यान धारणा करू शकत नाही, अर्चा विग्रहाची सेवा करू शकत नाही. कलो तद
हरिकीर्तनात, कलियुगी उद्धार हरीचे नामे. फक्त भगवंताचं नाम घ्या. नाम संकीर्तन साधन पै सोपे, तुकोबाराय सांगतात. जळतील पापे जन्मांतरीची. आपले पाप काय होतील? हळूहळू हळूहळू जळून जातील आणि मग आपलं नामाभास शुद्ध नामाकडे जाऊ शकेल. नामा परते साधन नाही, जे तू करीसी अनेक काही. तर भगवंताचं नाम घेणं याच्यासारखं साधन नाहीये. तर भगवंत विठ्ठल पंढरीमध्ये, पंढरीनाथ विटेवर उभा आहे. तुका म्हणे भेटावया, उभारिल्या दोन्ही बाया. भगवंत काय केले? कटेवर कर ठेवले आणि दोन्ही हात कटेवर ठेवून जे जे भक्त भेटायला येतील त्यांच्यासाठी भगवंत वेट करतायत आणि भेटण्यासाठी आतुर झालेले. आणखीन एका अर्थशास्त्रामध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे, भगवंतांनी कटेवर का ठेवलेले कर? तर भगवंत सांगतात, जे जे भक्त मला भेटायला येतील, जे जे भक्त माझ्या दर्शनाला येतील, जे जे भक्त माझं ध्यान करतील, त्यांच्यासाठी हा भवसागर, हा संसार किती खोल आहे? कमरे एवढा. हा भवसागर किती खोल आहे? भक्तांच्यासाठी फक्त कमरे एवढं आहे. आणि कमरे एवढ्या पाण्यात कुणीही बुडत नाही, सहज उभारू शकतो ना. कमरे एवढ्या पाण्यात या भवसागरामध्ये जे भगवंताचे भक्त आहेत ते बुडणार नाहीत. ते भवसागर पार करून चालत चालत सहज हे भवसागर पार करतील, हे दाखवण्यासाठी भगवान विठ्ठल कमरेवर कर ठेवून उभा राहिलेले आहेत. अशा प्रकारे भगवंताचं ध्यान सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत. अनेक प्रकारे गळ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण वैजयंती माला घालतात. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण वनामध्ये गोपाळांच्या समेत जातात, गोपाळ वनातील फुलांची माला त्या ठिकाणी भगवंताला घालतात, भगवंताचा श्रृंगार करतात. वन फुल माला या परडोले. चैतन्य महाप्रभू सुद्धा वन फुलांची माला धारण करायची. अशा प्रकारे भगवंताचं सुंदर रूप आहे. भगवंत सुंदर आहेत आणि भक्तांनी त्यांना कसाही श्रृंगार केला तरी ते सुंदर दिसतो, कारण भगवंत सुंदर आहे. जग में सुंदर आहे दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जगामध्ये दोनच सुंदर आहेत, फक्त भगवंत, भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, त्यांच्यासारखं सुंदर कुणी नाहीये. तरुणो रूप संपन्नो. भगवान श्रीरामचंद्र कसे आहेत? तरुण आहेत, रूप संपन्न आहेत. आणि तरुण वयामध्ये त्यांनी काय केलं? वनवास पत्करला. कशासाठी? आपल्या पित्याचं, मातेचं वचन पूर्ण करण्यासाठी. पुत्राचा धर्म आहे मातेचं आणि पित्याचं वचन पूर्ण करणे, मात्याची पित्याची सेवा करणे. आणि ते जगताला दाखवण्यासाठी स्वयं प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्ष सीतेसहित, लक्ष्मणासहित वनामध्ये गेले. वनामध्ये अनेक ऋषी मुनींना भेटले. भगवंत कशासाठी अवतार घेतात? परित्राणाय साधूनाम. ऋषी मुनींना भेटण्यासाठी, ऋषी मुनींना आनंद देण्यासाठी, ऋषी मुनींना दर्शन देण्यासाठी. विनाशायच दुष्कृताम. दुष्टांचा संहार करण्यासाठी. जे राक्षस मातलेले होते, माजलेले होते, अशा दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी, रावणाचा संहार करण्यासाठी भगवान श्रीरामचंद्र वनवासामध्ये गेले. भगवंत श्रीरामचंद्र किती सुंदर होते, तरुण रूप संपन्न, किती रूपवान होते. जे ऋषी मुनी त्यांना भेटले, ते ऋषी मुनी भगवंताच्या रूपामध्ये आकृष्ट झाले आणि त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली भगवंताचा अंगसंग करायची, भगवंतांना आलिंगन द्यायचं, भगवंतांना प्रेम करायचं. अशा प्रकारची इच्छा ऋषी मुनींना झाली आणि ती इच्छा भगवान राम अवतारामध्ये पूर्ण करू शकत नव्हते, कारण एक वचनी, एक बाणी, एक पत्नी अशा प्रकारचं वचन मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभू होते. आणि म्हणून ते वचन, त्यांची इच्छा ऋषी मुनींची कृष्ण अवतारामध्ये पूर्ण केली. अनेक ऋषी जे भेटले
ज्या ऋषींच्या मुनींच्या मनामध्ये भगवंतांना आलिंगन करण्याची इच्छा झाली, भगवंताच्या रूपावर जे आकर्षित झाले, त्यांच्यासाठी भगवान श्रीकृष्ण गोपींच्या रूपामध्ये त्यांना भेटले. हे ऋषीमुनी गोपी म्हणून पुढच्या अवतारामध्ये आले आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. अशा प्रकारे भगवंत किती सुंदर आहेत, त्यांचा सौंदर्याचं वर्णन जेवढं करावं तेवढं थोडं आहे. एक तुकोबा एका सुंदर अभंगामध्ये सांगतायत, अवतार गोकुळे हो जन तारावयासी, लावण्य रुपडे हे तेज पुंजाळ राशी. हा गोकुळामध्ये भगवंत अवतार घेतात कशासाठी? उद्धरावे जन जड जीवा, जनाचा तारणहार, या जगताचा उद्धार करण्यासाठी, लोकांना तारण्यासाठी. आणि त्यांचं रूप कसं आहे? लावण्य रुपडे हे तेज पुंजाळ राशी. जसं ब्रह्मतेज आहे, भगवंताच्या विग्रहाचं तेज ब्रह्मतेज, तेजपुंज, किंवा आपण दुपारी सूर्य पाहतो तेजपुंज, त्याला आपण पाहू शकत नाही जास्त वेळ, एवढं तेज त्या सूर्याचं आहे. अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक ते किती तेजपुंज असतील. तुकोबाराय सांगतायत, तेजपुंजाळ राशी. जेव्हा पुंडलिकाला भेटायला आले विठोबा, त्या ठिकाणी उभा राहिले भगवंत. पुंडलिकाला माहित नाहीये भगवंत येऊन उभा राहिलेले. त्या ठिकाणी असं भगवंताचं तेज प्रभा त्या ठिकाणी फाकली, सर्वत्र अशा प्रकारचा प्रकाश दिसू लागला. आणि म्हणून पुंडलिकाचं लक्ष गेलं. पुंडलिकानं पाहिलं तर भगवंत तेज पुंजाळ राशी. भगवंत कोण आहेत? सूर्यापेक्षा अनंत हजारो ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहेत, अनंत कोटी सूर्याचे त्या ठिकाणी निर्माते आहेत, अनंत कोटी सूर्याचा प्रकाश मी आहे. भगवंत सांगतात, सूर्याचा चंद्राचा प्रकाश मी आहे. सूर्य कोण आहे? भगवंताचे डोळा आहे. सूर्य आणि चंद्र भगवंताची दृष्टी आहे, भगवंताचे डोळे आहेत, भगवंताचा प्रकाश आहे. आणि प्रकाश रूपामध्ये भगवंत म्हणतात, मी त्या ठिकाणी उभा आहे. यद आदित्य गतम तेजो जगत भासयते अखिलम, यद चंद्रमसी यच्चाग्नो तत् तेजो विद्धी मामकम. हे जे तेज आहे चंद्राचं, सूर्याचं, अग्नीचं, हे भगवंत म्हणतात मी आहे. जेव्हा आपण सूर्याचं दर्शन करतो तेव्हा आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे आणि भगवंताला धन्यवाद दिले पाहिजे की एवढा मोठा प्रकाश, करोड करोड वॅटचा बल्ब भगवंताने आपल्यासाठी, या संपूर्ण जगतासाठी लावलेला आहे. अशा प्रकारे भगवंत तेज पुंजाळ राशी आहे. सुंदर अंगकांती मुख भाळ सुरेख. भगवंताची अंगकांती कशी आहे? सुंदर आहे. तुकोबाराय सांगतायत, सुरेख भगवंताचं मुख, भगवंताचं कपाळ, भगवंताचं मुख सुरेख आहे. बानली उटी अंगी टिळा साजिरा रेख. उटी लावलेली आहे, टिळा लावलेला आहे, आणि कसा आहे? साजिरा. कसाही लावला तरी भगवंत सुंदर आहेत म्हणून तो टिळा सुद्धा सुंदर दिसतो, साजरा दिसतो. मस्तकी मुकुट कानी कुंडले तेज फाके. मस्तकावर मुकुट धारण केलेलं आहे, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, आणि तेज त्या ठिकाणी प्रभा दिसू लागलेले. आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके. दंत पंक्ती हिऱ्याप्रमाणे त्या ठिकाणी शोभून दिसत आहेत भगवंताच्या. जय देवा चतुर्भुजा, जय लावण्य तेजा. भगवंत चतुर्भुज आहेत आणि त्यांचं लावण्य, त्यांचं तेज आपण वर्णन करू शकत नाही. उदार झुंजार हा जया वाणीती श्रुती, परतल्या नेती म्हणती तया न कळे गती. भगवंत कसे आहेत? उदार आहेत, झुंजार आहेत, भक्तासाठी लढायला तयार होतात. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. भक्तासाठी संकटामध्ये भक्ताच्या उडी घालतात, कुणाबरोबरही युद्ध करायला भक्तासाठी तयार होतात. ज्याचं वर्णन श्रुती, शास्त्र, वेद करतात. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, निज निष्ठे नाम गावे विठोबासी शरण जावे.
भगवंताचं निष्ठापूर्वक नामचिंतन करावं आणि भगवान विठ्ठलांना शरण जावं. जया वाणीची श्रुती परतल्या नेती म्हणती तया न कळे मती. नेती नेती भगवान कोण आहेत? हे भगवंत आहेत का? नाही. हे आहेत का? नाही. हे आहेत नाही. नेती नेती वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. भगवंत कोण आहेत? पंढरीचे राजे आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे राजे आहेत. आणि ते कसे आहेत? कानडा. ते कुणालाही समजत नाहीत. कुणाला समजतात? भक्त्या माम अभिजानाती. जे माझे भक्त आहेत, जे माझी भक्ती करतात, त्यांनाच मी त्या ठिकाणी कळतो, त्यांनाच समजतो. भगवंत भक्ताशिवाय इतर लोक भगवंताला जाणू शकत नाही. भाट हा चतुर्मुखे अनुवाद करीती पांगली साई 18 रूप न कळे गती. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, अनेक त्या ठिकाणी गायन करतायत लोक. त्या मंत्राचं उच्चारण करतायत, श्लोकाचं उच्चारण करतायत, भगवंताची स्तुती गातायत, वेद शास्त्राच्या मंत्राचं स्तुती गातायत. पण ते भगवंतांना त्यांचं रूप कळत नाही. वेदा नाही नाही कळला अंत पार याचा. ते वेदांना कळू शकत नाही, ते सामान्य माणसांना कसं कळणार? म्हणून जेव्हा आपण भगवंताची भक्ती करू तेव्हा भगवंत त्या ठिकाणी आपल्याला समजतात. चतुर्मुखे अनुवाद करीती ऐकोनी रूप ऐसी तुझ लागी धुंडीती बोडके नग्न एक निराहार येती. भगवंताचं रूप असं आहे, भगवंताचं रूप तसं आहे, आणि ऐकून काय करतात? भगवंताला शोधण्यासाठी जातात. कोण म्हणतं सगुण आहे, कोण म्हणतं भगवंत निर्गुण आहेत, कोण म्हणतं भगवंत असे दिसतात. आणि मग ते काय करतात? शोधायला जातात. गिरी कंदरामध्ये, डोंगरामध्ये, हिमालयामध्ये. कोण निराहार राहतात, कोण तपश्चर्या करतात, कोण नग्न बोडके, बोडके म्हणजे सेव केलेले, अशा प्रकारे कोण राहतात, कोण नग्न विवस्त्र राहतात, भगवंतांना शोधण्यासाठी तपश्चर्या करतात. साधने योग नाना तपे दारुण करीती सांडिले सुख दिले संसाराची. त्या अनेक प्रकारची साधनं करतात, योग करतात, तप करतात, संसाराचं सुख सोडून देतात आणि गिरीकंदरामध्ये, हिमालयामध्ये जाऊन बसतात, शांतीचा शोध करतात, भगवंताचा शोध करतात. भरुणी माझी लोका तीही नांदसी एक कामिनी मनमोहना रूप नामानेक. अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये फक्त एकच भगवंत आहेत. एको देवो देवकी पुत्र एवम. आणि ते सर्वत्र भरून उरलेले आहेत. जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत. ममई वंशो जीव लोके. जेवढे जीव आहेत, प्राणी मात्र आहेत, वृक्ष वेली लता आहेत, सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत. आणि जळी स्थळी काष्टी पाशानी जडामध्ये आहेत आणि चेतनमध्ये आहेत. भरुनी माझी लोका तीही नांदसी एक. एकटे भगवंत अनंत ब्रह्मांडामध्ये भरून उरलेले आहेत. कामिनी मनमोहना रूप नाम अनेक. भगवंताचं रूप, भगवंताचं नाम अनेक आहे. भगवंत कसे आहेत? मनमोहन. ऋषी मुनी सुद्धा मोहित होतात, गोपी मोहित होतात, अनेक स्त्रिया, अनेक ऋषी मुनी, अनेक आबाल वृद्ध, प्रत्येक जण, पशु पक्षी सुद्धा भगवंताशी मोहित होतात. एवढे भगवंत सुंदर आहेत. कामिनी मोहन. भगवंत कसे आहेत? मनमोहन आहेत. आणि भगवंतांना मोहित करणारी मदन मोहन मोहिनी. भगवंत मदनाला मोहित करतात आणि भगवंताला मोहित करणारी श्रीमती राधाराणी. मदन मोहन मोहिनी. अशा प्रकारे राधाराणी भगवंतापेक्षा भगवंताचं मन आकृष्ट करते. राधाराणींची प्रेममयी सेवा, भगवंताची भक्ती, आणि त्यामुळे भगवंत आकर्षित होतात. नासती नाम मात्रे भवपातके शोक पाऊले वंदिताती सिद्ध आणि साधक. त्या भगवंताच्या चरणांची सेवा
त्या भगवंताचं चरणाचं वंदन कोण करतं? सिद्ध करतात, साधक करतात. आणि त्या भगवंताचं नाम मात्रे नुसतं नाव घेतलं तरी सर्व पातक, भवपातके, शोक, दुःख सर्व नाश होतो. उपमा द्यावयासी दुजे काय हे तुझ, तत्वासी तत्वसार मूळ आलासी बीज, खेळसी बाललीला अवतार सहज, विनवितो दास तुका कर जोडणी तुझ. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमचा दास आहे, दास तुका. भगवंता तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुमची विनवणी करतो, तुम्हाला दंडवत करतो, हात जोडून प्रणाम करतो. उपमा देण्यासाठी या ठिकाणी दुसरं काही नाहीये. भगवंताची उपमा भगवंताला आपण कुठली देऊ शकत नाही. तत्वासी तत्वसार मूळ झालासी बीज, आधी बीज एकले. सर्व ब्रह्मांडाचे बीज स्त्रोत, परम स्त्रोत भगवंत आहेत, तत्वसार भगवंत आहेत. आणि तेच भगवंत खेळसी बाल लीला अवतार सहज. ते काय करतात? भगवंत सहज अवतार घेत आहेत आणि स्वयं भगवान श्रीकृष्ण बाललीला, बाल रूपामध्ये गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये बाललीला करतायत आणि आपल्या भक्तांना आनंद देत आहेत, भक्तांशी आदान प्रदान करतायत. सुकुमार मुख कमळ, निजसार निर्मळ, सावळी सुनीळ तनू, भ्रमरांग कुरळ, झळकती दिव्य तेजे, दंत माज पातळ, मिरवती मयूर पात्रे, मुकुट कुंडले माळ. भगवंतानी काय केलेलं आहे? मुकुट घातलेलं आहे. त्याच्यावर काय केलेलं आहे? मयूर पिच्छ, मोरपंख धारण केलेलं आहे. दिव्य तेज भगवंताचं त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. अशा प्रकारे गोजरे ठाणमान, भुजा मंडित चारी, शोभती शंख चक्र गदा पद्म मोहरी. अशा प्रकारे भगवंताचं अनेक प्रकारे सौंदर्य शंख चक्र भगवंत धारण करतायत. आपल्या भक्तांना आदान प्रदान करण्यासाठी, भक्तावर कृपा करण्यासाठी आणि दुष्टांचा नायनाट करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी, भगवंत आदान प्रदान करण्यासाठी शंख चक्र गदा पद्म आपल्या हातामध्ये धारण करतायत. तर भगवंताचं पांडुरंगाचं एक अष्टक आहे, पांडुरंग अष्टकम. 8 श्लोक आहेत जे शंकराचार्यांनी ज्यांची रचना केलेली आहे. जे शंकराचार्य पंढरपुरामध्ये आले होते, ज्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाची स्तुती 8 श्लोकामध्ये गायलेली आहे. 8व्या शतकामध्ये शंकराचार्य, जे शंकराचार्य म्हणजे प्रत्यक्ष शंभू महादेवांचे अवतार होते आणि त्यांनी भगवंताचं गुणगान केलेलं आहे. ते आपण थोड्यामध्ये बघूया. महायोग पिठे तटे भीमरत्या, परम पुंडरीकाय धातु मुनिंद्रे, समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप पांडुरंगाचं भजन त्या ठिकाणी शंकराचार्य करतायत. भीमा नदीच्या काठावर महान योगपीठ आणि पंढरपूर आहे आणि त्या ठिकाणी पुंडलिकाला वर देण्यासाठी ऋषी मुनी सहित त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये भगवंत वेट करतायत. अशा प्रकारचं स्तोत्र शंकराचार्य पांडुरंगाचं स्तुती गात आहेत. तद्विद्वामसम नीलमेघ मेघाव भासम, रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम, वरम त्विष्टिकाया समन्यस्तपादम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ज्याने विद्युलता समान तेजस्वी वस्त्रे परिधान केलेली आहेत, ज्याची अंग कांती मेघाप्रमाणे निळी सावळी आहे, जे लक्ष्मीचे मंदिर जो आहे, विलोभनीय असे ज्यांचे स्वरूप आहे, जो ज्ञानाचा प्रकाश आहे, ज्यांचा प्रकाश विज्ञानमय आहे, आपले दोन्ही पाय वेटीवर ठेवून ते उभे आहेत, अशा परब्रह्म पांडुरंगाचं मी भजन करतो. प्रमाणम भवाब्दे रिदम मामकाना, नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात, विधातुर वसत्ते धृतो नाभिकोश, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माझ्या सर्व भक्तासाठी भवसागर हा कमरे इतका उंच आहे.
म्हणजे जे माझे भक्त असतील त्यांना जीवनरूपी भवसागर कमरे इतका उंच असल्याने सहज पार करता येईल, हे समजावण्यासाठी पांडुरंग कटेवर हात ठेवून उभा आहेत. ब्रह्मदेवाला राहता यावे म्हणून त्यांनी नाभीला कोश स्वरूप दिलेले आहे. ज्यांच्या नाभीतून कमल त्या ठिकाणी उत्पन्न होतं आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट होतात. अशा परब्रह्म पांडुरंगाला मी अखंड भजन करतो. स्फुरत कौस्तुभ भालंकृत कंठदेशे स्त्रिया जुष्ट केयूरकम श्रीनिवासम शिवम शांतमिड्यम वरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. लखलखीत दैदिप्यमान असा कौस्तुभमणी भगवंतांनी आपल्या कंठात धारण केलेलं आहे. ज्यांची मुद्रा अत्यंत शांत आहे, सर्वांचे पालन करतायत आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी त्रैलोक्य स्वरूप पांडुरंग त्या ठिकाणी उभे आहेत. शरच्चंद्र बिंबाननम चारुहासम लसत कुंडल कांतम गंडस्थलांतम जपाराग बिंबाधरम कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ज्यांचं मुखकमल शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे स्मित हास्ययुक्त असल्यानं अत्यंत देखणं असं मुखकमल आहे. ज्यांचे गाल चमचमणाऱ्या कर्णभूषणामुळे जे कुंडल आहेत त्या कुंडलाच्या तेजामुळे ज्यांचे गाल त्या ठिकाणी शोभिवंत दिसत आहेत. ज्यांचे ओठ जास्वंदाच्या फुलाप्रमाणे बिंब रक्ताधरम असे आहेत. ज्यांचे डोळे कमलाप्रमाणे सुंदर आहेत. अशा पांडुरंगाचं मी भजन करतो. किरीटोज्ज्वल लसत सर्वाधिक प्रांत भागम सुरैर्चितम दिव्य रत्नेर नरघे त्रिभंगाकृती वैमाल्यवतंस परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. किंमत करता येणार नाही अशा दिव्य रत्नांची पूजा देवाने केली आहे. त्यामुळे त्यांच्या किरीट मुकुटाच्या प्रभेने सर्व दिशा उजळून निघत आहेत. ज्यांचे अंग 3 ठिकाणी बाकदार त्रिभंग ललित, त्यांचं डोकं आणि त्यांची कमर आणि त्यांचा उजवा पाय राधाराणीकडे झुकलेला आहे. अशा प्रकारे त्रिभंग ललित ज्यांचं स्वरूप आहे, मुकुटावर मोरपीस खुलून दिसत आहे, अशा पांडुरंगाचं मी भजन करतो. विभू वेणुनाद चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोप वेशम दधानम गवावृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जे विश्वव्यापी विश्वस्वरूप ज्यांचा अंत लागत नाही असे श्रीकृष्ण परमात्मा बासरीमधून सुमधुर सूर काढतात. जे स्वतः लीलेने गोपालांचा वेश गोपवेश गोराक्याचा वेश धारण करतात. जे गायींना आनंद देतात, जे गोपी गोपींना आनंद देतात, जे भक्तांच्या इंद्रियांना आनंद देतात, असे सुहास्यवदन सृष्टी निर्माते अशा पांडुरंगांना मी भजन करतो. अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परमधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्ति हरम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ज्यांना जन्म नाही, आदि अनादि, ज्यांना मध्य नाही, ज्यांना अंत नाही, ज्यांना ऋषीमुनी देवता जाणू शकत नाहीत, जे रुक्मिणीच्या प्राणांची संजीवनी आहेत, अत्युच्च स्थान एकमेव अद्वितीय तुर्यावस्था रूप शरणांगताचे संकट नाशन करणारे नित्य प्रसन्न देवांचाही देव निर्विकार परब्रह्म अशा पांडुरंगाचं मी भजन करतो. अशा प्रकारे शंकराचार्य आपलं पांडुरंगाच्या अष्टकामध्ये भगवंताची स्तुती गात आहेत. एवढे भगवंत किती सुंदर आहेत. त्या ठिकाणी पांडुरंगाचं वर्णन प्रत्यक्ष शंकराचार्य, शिवजी, महादेव, वैष्णवांना यथाशंभू भगवंताचे महान भक्त आहेत आणि ते काय करतायत, त्यांचं गुणगान गातायत. अशा प्रकारे सुंदर अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर
भगवंतांनी तुळशीहार गळामध्ये घातलेला आहे, पितांबर त्या ठिकाणी शोभू लागलेलं आहे. आवडे निरंतर हेची ध्यान, आणि हे ध्यान तुकोबा राहायला आवडतं, आणि ते आपल्याला सुद्धा आवडलं पाहिजे. भगवंताचं दर्शन, भगवंताचं ध्यान, भगवंताचं रूप. मकर कुंडले तळपती श्रवणी, कानामध्ये कुंडल मकराकार शोभतायत, तळपतायत, चमकतायत. त्याच्या तेजामुळे भगवंताचं रूप आणखीन फुलून दिसतंय. कंटिक कौस्तुभमणी तेजपुंज, अशा प्रकारचा कौस्तुभमणी, कंटिक कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे याची सर्व सुख, आणि हे सर्व सुख आहे. याच्यासारखं दुसरं सुख कुठलं नाहीये. जगतामध्ये अनेक सुख आहेत, पण ते सुख येतात आणि जातात, टेम्पररी. भगवंताचं सुख, भगवंताचं दर्शन, भगवंताची भक्ती, याच्यामध्ये जे सुख आहे आणि सुखानंतर जो मिळणारा आनंद आहे, त्याची तुलना या जगतामध्ये कुठल्याही सुखाशी करता येत नाही. अशा प्रकारे पांडुरंगाचं भजन करा, पांडुरंगाची भक्ती करा, भगवंताचं ध्यान करा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भगवंताची भक्ती प्रत्यक्ष अनेक लोक करतात, अनेकांनी केलेली आहे. जसं अंबरीश महाराजांनी 9 प्रकारची भक्ती केली, तर त्यांचा आदर्श, त्यांच्या चरणाचं अनुगमन आपण करू शकतो. 1, 2, 3 प्रकारे, 4 प्रकारे आपल्या पात्रतेप्रमाणे आपण भगवंताची भक्ती करावी. जर काही तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सोबत घेऊन जा, काही चुकलं असेल तर क्षमा करा. अशा प्रकारे आजची सेवा आपण या ठिकाणी पूर्ण करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय. राधा पंढरीनाथ की जय. राधा दामोदर की जय. राधा वृंदावन चंद्र की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.